नगरपालिका निवडणुकीच्या मतदानानंतर मतमोजणी लांबल्याने निकाल लागेपर्यंत गल्ली बोर्डात जय पराजयाचे गणित मांडले जात आहे. प्रत्येक उमेदवार आपल्याला किती मते मिळतील याचा ताळेबंद मांडत आहे. जामनेरमध्ये याच बरोबर एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. ती अशी की 2018 प्रमाणे यंदाच्या निवडणुकीत भाजप 27-0 होईल का? मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी तर सुरुवातीपासूनच भाजपला या निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळेल व 27-0 होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मध्यंतरीच्या काळात शहरातील मुस्लिम बहुसंख्य असलेल्या प्रभागांबाबत मात्र वेगळी चर्चा होती. या प्रभागातून भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विधानसभेच्या निवडणुकीत या प्रभागामधून भाजपला पाहिजे तशी मतदारांची साथ न मिळाल्याने भाजपचे नेतृत्व नाराज होते. ही नाराजी गिरीश भाऊंनी अराफत चौकात झालेल्या जाहीर सभेत बोलून दाखवली होती. मात्र या प्रभागातील भाजपचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांनी झाले गेले विसरून पुन्हा आम्ही सारे तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिल्याने भाऊंनी देखील या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी उच्च शिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे देखील भाजपला 36-0 असे ध्येय गाठणे शक्य होईल असे म्हणायला हरकत नाही. दुसरे असे की मतदारानंतर या भागातील काही मतदारांशी चर्चा करताना एक बाब प्रकर्षाने पुढे आली. ती अशी की भाजपला पूर्ण बहुमत मिळायला सहाय्यभूत अशी काही बाबी आहेत. त्या अशा: भाजपचे संघटन कार्य व कार्यकर्त्यांचे नेटवर्क, सामान्य नागरिकांच्या सुखदुःखात समर्थ होणारे व 24 तास सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज भारतीय जनता पक्षाकडे आहे. यामुळे भाजपला अपेक्षित यश मिळायला कोणतीही अडचण येऊ नये असा विचार चर्चेतून पुढे आला आहे. शेवटी मतदारांशी झालेली चर्चा ही सामूहिक स्वरूपाची होती. त्याचा निष्कर्ष आम्ही काढला. एक मात्र खरे की मतदारांच्या मनात नेमके काय होते व त्यांनी मतदानातून काय व्यक्त केले हे जाणून घेण्यासाठी 21 डिसेंबर पर्यंत आपल्याला थांबावेच लागेल. ही झाली याची चर्चा.